माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले, वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात. प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय, सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय आहे, कायदा आहे की नाही. आपण म्हणताय की कायदा नाही आहे, मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे. मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय? ही मराठीची इच्छा सांगताय आपण. हा कायदा आहे का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का? कायदा नाही आहे. सरकारची इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे, कायदा करा. जर तुम्ही PAP साठी कायदा करता, तुम्ही घर ताब्यात घेता, तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे ते सगळे आता वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता. आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते, आज मुंबई पूर्णपणे MMR रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोनखाली आहे. आपण जे काय मोजायचे आहेत मराठी, ते 40% मराठी ह्या गटामध्ये बांधा. जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात, तिथे देरासर बांधून टाकतात, आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही. माझं म्हणणं असं आहे की 40% घरं मराठी माणसाला परवडतील, म्हणजे 500 ते 750च्या दरम्यानची मराठी घरं आपण 40% बांधणार. त्याच्यासाठी कायदा करणार काय? आपली इच्छा काय आहे, आपण काय करू इच्छितो? इच्छा आज फक्त या सभागृहात, इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती. त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे, नाही ठीक आहे नाव मागे घेतो, पण बाहेर काय चाललंय त्याची सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत, आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो. या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. समिती करा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल, कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल. कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40%ची अट टाकून कायदा आणणार का? सन्माननीय सभापती महोदया, मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे. आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील, SRAचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील, या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे, तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे. पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता. मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, ऐका, अरे ऐका ना, ऐका का? आता तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला सकारात्मक उत्तर पाहिजे ना, खाली बसा. केलं नाही तुम्हाला गोंधळात सभापती महोदया, तुम्ही शांत राहा जरा. पुढचा नाही तुम्ही शांत राहा. अहो तुम्ही अरे असे तुम्ही अमृतमणी केलं नाही हे रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का? ते ऐकवत नाही का? होऊ दे ना. अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होता, तुम्ही केलं नाही, मंत्री होता, तुम्ही करू शकला नाही. म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे? तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. खाली बसा. सन्माननीय सभापती महोदया, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. तुम्ही खाली बसा प्लीज. शांत. सन्माननीय सभापती महोदया, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी? आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य. मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. बरं मंत्री महोदय पुढे बोला. तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला. ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे. अहो आम्ही करणारच. साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विषय साहेब ऐका माझं. प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा. हा
सन्माननीय मंत्री महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा चला. तुम्ही मी उत्तर शांतता देतोय ठेवा. ना. अहो ते तुमचं पूर्ण ऐकून घ्या. आम्ही आता खाली बसा. सन्मान्य सभापती महोदया, तुम्ही उत्तर पूर्ण करा यांचं बरं. ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? एक सभापती महोदया, आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या. ऐका तुम्ही ना. खाली बसा. आता हे काय पहा, असं झोंबतंय गोंधळ का करणं कानाला? बरं नाहीये. मराठी ऐका ना. माणसाचा प्रश्न आहे. ऐका सकारात्मक ऐका उत्तर पाहिजे ना. ना. ऐकून घ्या. नाही असं आता बोलायचं नाही. शांत एक राहा. मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? अहो, शांतता जर तुम्ही काय विषय रे तुला काढू नका दाखवतो? वाटतं. याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार मी काय म्हणतो? सभागृह तू काय- 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज. 10 मिनिटासाठी थांबवते. आपापल्या जागी बसा पहिले.